हेडलाईन्स नंतर बातम्यांचा वेगवान आढावा घेणारच आहोत। मात्र त्यापूर्वी नाशिकमधील एक बातमी सविस्तर पाहणार आहोत। नाशिक जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी पाहायला मिळते। गोदावरी नदीच्या पाणी पातळीत देखील वाढ झाली आहे, तर गोदा काठावरील मंदिरांना पाण्याचा वेढा बसलाय। नदीकाठच्या गावांना त्यामुळे आता प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देखील दिला जातोय। नाशिक जिल्ह्यात काल दिवसभर मुसळधार असा पाऊस पडलाय। पहाटेपासून देखील पावसाची हजेरी पाहायला मिळते। गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ होतेय। गोदा काठावरील मंदिरांना पाण्याचा विळखा बसलाय, तर नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देखील दिला जातोय। गोदा काठावरील मंदिरांना पाण्याचा विळखा बसलाय। मुसळधार असा पाऊस पडतोय। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत किशोर बेलसरे, आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। किशोर, सध्या नाशिकमध्ये पावसाचे काय अपडेट्स कळतायत? वर्षा गेल्या 3 ते 4 दिवसापासून जोरदार पाऊस पडत आहे। मात्र काल रात्री देखील मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असून नाशिक जिल्ह्यातील बरेचसे धरणे 90च्या 70 ते 80च्या आसपास भरलेले आहेत। तर गंगापूर डॅम जे महत्त्वाचे धरण आहे ते 100% भरल्याने या ठिकाणावरून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात केला जात आहे। आपण बघू शकतो तो होळकर पूल आहे नाशिक शहराचा मध्यभागी असलेला, त्या ठिकाणावरून 13,046 क्युसेसने विसर्ग केला जात आहे। तर नांदूर मध्यमेश्वर हे संपूर्ण गोदावरीचं पाणी त्या ठिकाणी जातं निफाडचं तालुक्यातून, त्या ठिकाणी 39,000 क्युसेसने आता पाण्याचा विसर्ग केला जात आहे। आणि आपण बघू शकतो शहरातील हे मुख्य जे रामकुंड परिसरातील छोटे मोठे मंदिर आहेत, ज्या ठिकाणी लोक पूजा करता येतात, श्रावणाच्या विविध पूजा चालतात, परंतु या ठिकाणी आता पूर्णपणे पुराच्या पाण्याने वेढलेला आहे। जो दुईतोंड्या मारुती म्हणतो आपण, तो दुईतोंड्या मारुती देखील पूर्णपणे आपण बघू शकतो त्याच्या गळ्यापर्यंत पाणी पोहोचलेलं आहे। आता हे आपण जे दृश्य बघू शकतो ते दृश्य आहे होळकर पुलावरून टिपलेले आहेत। हे सकाळचे आजचे टिपलेले आहेत आणि नदी काठचे जे लोक आहेत त्यांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। नाशिक जिल्ह्यातील दारणा धरण असो, भावली धरण असो, गौतमी गोदावरी धरण असो, हे पूर्णपणे भरल्याने त्या ठिकाणी विविध क्युसेसने पाणी सोडण्यात येत आहे। ज्यामध्ये जास्तीत जास्त आपण बघू शकतो दारणा धरण हे देखील या ठिकाणावरून देखील 14,812 क्युसेसने पाणी सोडण्यात येत आहे। आता हे त्र्यंबकेश्वर मध्ये देखील गेल्या 2 दिवसापासून मुसळधार पाऊस पडत आहे। त्र्यंबकेश्वरला जो पाणलोट क्षेत्र म्हणतो आपण, त्या क्षेत्रात अद्यापही पाणी थांबलेलं नाही, त्यामुळे ह्यापेक्षाही जास्त पाणी सोडण्याचा अंदाज वर्तवला आहे। सध्या नाशिक जिल्ह्याला येलो अलर्ट दिला असून हे 20 दिवसात दुसरे आपण पुराचे चित्र बघू शकतो नाशिकमध्ये। या 20 दिवसाआधी देखील नाशिकला अशीच परिस्थिती पुराची होती। गेल्या जुलै महिन्यामध्ये हा शेवटी पाऊस सुरू झाला आणि जुलैच्या शेवटी पहिला पूर आला आणि आज आपण बघू शकतो काल रात्रीपासून जे दृश्य आहे ते काल रात्रीपासून हा दुसरा पाऊस होळकर पुलावरून दिसतोय की ज्या ठिकाणी नागरिकांना सतर्कतेचे आदेश दिलेले आहे आणि अद्यापही पाणी सोडण्याचा इशारा हवामान खात्याने आणि धरण परिसरातील जे लोक आहेत, जे धरण परिसर असो किंवा गोदावरीच्या परिसरात राहणारे लोक असो, हवामान खात्याने देखील अजूनही 2-3 दिवसात याहीपेक्षा मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज असा वर्तवलेला आहे। वर्षा, निश्चितच किशोर, खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।